कुर्रमध्ये बॅकस्टेज असून पण ताईसोबत एकत्र काम केलं. आम्हाला कधी एकत्र दोघं पाहायला मिळतील? ते आता प्रोड्युसर आणि तो जो डिरेक्टर असेल त्यावेळेला तो तो ठरवेल. कारण ह्याबद्दल आमचं बोलणं बरंच झालं. आमचं एक मध्यंतरी एक स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं. ज्यावेळेला त्या डिरेक्टरनी आम्हाला सांगितलं की हे नाटक तुम्ही दोघांनी मिळून करायचं आहे. दोघेही स्टेजवर असणार आहेत आणि ते नाटक मी डिरेक्ट करणार. पण दुर्दैवानं तो डिरेक्टरच नोव्हेंबर एंडला एक्सपायर झाले. त्यामुळे ते नाटक आता पुढे करायचं की नाही करायचं याच्या संदर्भात आम्ही दोघंही आहोत. अजून ते नाटक वाचलेलं नाही आम्ही. पण त्यांचं म्हणणं आहे की हे 2 कॅरेक्टर ही तुमच्यासाठीच आहेत दोघांसाठी. त्यामुळे तुम्ही दोघांनी ती करावी. आता त्याची इच्छा असेल तर म्हणजे तर ते नाही आहेत या जगात. पण त्यांची इच्छा असेल तर ते डेफिनेटली कधी ना कधी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी डेफिनेटली होईल. आणि असं वाटतंय की काहीतरी चांगलं पॉझिटिव्हली या 25मध्ये घडेल. म्हणजे आता 2 नाटकं बॅक टू बॅक आमच्या दोघांची येतात की विशाखाचं द दमयंती दामले, माझं हे मी वर्सेस मी. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोघांमध्ये मी वर्सेस मी आम्ही असं दोघं बहुतेक तेच विचारणार. प्रकारे असं ते होणार आहे की तुझं नाटक चांगलं का माझं नाटक चांगलं. विशाखाताई नेहमी सांगतात की माझ्या पाठी नवरा कायम उभा आहे. जेव्हा आता तुम्ही कमबॅक करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? ज्या दिवशी मला संजयने विचारलं की असं असं दादा नाटक आहे आणि तू करशील का. म्हटलं अरे करायला हरकत नाही पण मला माहीत नाही मी आता परत एवढं करेन की नाही. पण तो म्हणला की नाही बघ ना तू एकदा रिडिंग तर करून बघ. मग रिडिंग केल्यानंतर मग मी विशाखाला विचारलं असं सहज. म्हटलं अगं असं असं विशाखा नाटक आलं आहे काय करू. कारण म्हटलं सगळ्याच जबाबदाऱ्या एकत्र आहेत. घर दोन्ही घरं सांभाळणं, आई आहे, नंतर माझा स्वतःचा छोटा बिझनेस आणि त्यातून पुन्हा नाटकासाठी वेळ देणं. हे म्हटलं कितपत जमेल. ती म्हणली नाही तू आता ह्याला नाटक कर कारण तुला ते जास्त फायदा होईल त्याचा. कारण त्यातनं सगळ्या मोठ्या छोट्या सर्कलमधनं बाहेर येणं तुला गरजेचं आहे आता. कारण आता तू हळूहळू एक एक गोष्टी करतो. मी सिरियलमध्ये मी काम करतो नाही असं नाही. पण मी सिरियलचं काम कसं की थोडक्यात असतं. एक कॅमिओ रोल्स की 4-5 दिवस झाले सोडून दिले बस जास्त नाही. डबिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणे काम करतो ते पण तसंच 3-4 दिवस केलं असं. पण आता हे महिनाभर 1.5 महिना 2 महिने तालमी करायच्या आणि त्याचे प्रयोगांच्या वेळेला जायचं. प्रयोगाच्या वेळेला जायचं तर हा मुद्दा येतच नाही. कारण मी आमच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे जेव्हा नाटक करत होतो कुर नाटक करत होतो तर त्यावेळेला तर मी हे करत होतो. म्हणजे बॅकस्टेजला मी असल्यामुळे मला ते प्रॉब्लेम नव्हता तेवढा. पण आता स्टेजवरती 6 वर्षानंतर यायचं आहे. त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं होतं. पण ते तिने की 2-3 वाक्यात असं जे काय मला असं जा बाबा बिंदास लढ बाबू किल्ले संभाल असं केलं तिने. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.